नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत एक गंभीर खंडणी प्रकरण उघडकीस आले आहे। एका व्यावसायिकाने 35 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे। या प्रकरणाची अधिक माहिती या प्रकारे। अमरावतीतील सय्यद जब्बार सय्यद रसूल या 48 वर्षीय प्रॉपर्टी व्यावसायिकावर 20 जानेवारी आणि 20 ऑक्टोबर रोजी 2 वेळा गंभीर धमकींचे प्रकरण समोर आले आहे। अर्जदार सय्यद जब्बार यांचा व्यवसाय प्लॉट विक्रीचा असून त्यांना गोलू खान, मन्नान खान आणि खिजर खान यांसारख्या व्यक्तींनी 35 लाख रुपयांची खंडणी मागितली। मंगळवारी रात्री 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान सय्यद जब्बार यांना गोलू खान यांनी फोन करून त्यांना धमकाविलेत। त्यांनी अश्लील भाषेत जब्बार यांना धमकी दिली की जर 35 लाख रुपये त्यांना दिले नाहीत तर ते त्यांचे 5 प्लॉट काबीज करणार आहेत। यासोबतच त्यांनी हत्येची धमकी देखील दिली आहे आणि अनेक लोकांसह त्यांना शारीरिक इजा पोहोचविण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर 20 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता गोलू खान आणि त्यांचे साथीदार खिजर खान आणि दोघे अन्य व्यक्ती वलगाव रोडवरील बिग बॉक्स क्रिकेट क्लब जवळ आले आणि तिथे उपस्थित व्यक्तींना शिव्या देऊन सय्यद जब्बार यांना मारण्याची धमकी दिली। तसेच त्यांनी सय्यद जब्बार यांच्यावर 35 लाख रुपयांची खंडणीची मागणीही केली आहे। सय्यद जब्बार यांनी या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 506, 507, 294 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। यातील फिर्यादी हे त्यांच्या भागीदारांसोबत प्रॉपर्टीचा व्यवसाय करतात। तर त्यांच्याच एक ओळखीचा गोलू खान नावाचा इसम आहे। त्यांनी त्यांना 35 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे। अन्यथा मला त्यातले 5 प्लॉट देवा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। फिर्यादी याच्यामध्ये सय्यद जब्बार सय्यद रसूल राहणार एसटी कॉलनी आणि आरोपी जे आहे ते गोलू खान, मन्नान खान, खिजर खान आणि त्याचे 2 साथीदार राहणार आझाद नगर। त्याच्यामध्ये BNS चे कलम 308(2), 296, 352 आणि 351(2) असे कलमाने गुन्हा दाखल आहे। अमरावतीतील या खंडणी प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। आपल्या सुरक्षेसाठी आणि कायद्याच्या पालनासाठी अशा प्रकरणांचा गंभीर विचार केला जातो। अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।